इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकाशाचे अपवर्तन हा आपला भाग 1 मधील हा आपला पाठ चालू आहे. या पाठामध्ये प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय, सुरुवातीला प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय, मग त्यानंतर अपवर्तन म्हणजे काय, अपवर्तन कशा पद्धतीने होते, काचेच्या लादीच्या माध्यमातून काचेच्या चिपेच्या माध्यमातून अपवर्तन कशा प्रकारे होते, हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता अपवर्तन पाहिल्यानंतर अपवर्तनाचे नियमही आपण मागच्या पाठामध्ये पाहिलेत. आता अपवर्तनांक म्हणजे काय, एखाद्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे काय असतं, तो कसा मोजतात, त्याची किंमत कशी काढतात आणि त्याच्याबद्दलची माहिती, अपवर्तनांक, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याबद्दल आपल्याला या पाठामध्ये माहिती घ्यायची आहे. वेगवेगळ्या माध्यमांचा अपवर्तनांक हा वेगवेगळा असतो. काचेचा अपवर्तनांक, हिऱ्याचा अपवर्तनांक, पाण्याचा अपवर्तनांक, या सगळ्यांचा अपवर्तनांक हा वेगवेगळा असतो. आणि एखाद्या विशिष्ट माध्यमाचा वेगवेगळ्या रंगासाठी सुद्धा अपवर्तनांक हा वेगवेगळा असतो. तर हे काय असते अपवर्तनांक म्हणजे काय, आपण आता याच्यामध्ये पाहणार आहोत. प्रकाशकिरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण वेगवेगळे असते. का? कारण अपवर्तनांक हा वेगवेगळा असतो वेगवेगळ्या माध्यमांचा. ते माध्यमाच्या अपवर्तनांकाशी संबंधित असते. वेगवेगळ्या माध्यमांकरिता तसेच एकाच माध्यमासाठीही वेगवेगळ्या माध्यमाकरता अपवर्तनांक वेगवेगळा असतो आणि एका विशिष्ट माध्यमासाठी वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाश किरणांसाठीही अपवर्तनांक हा वेगवेगळा असतो. हा वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा अपवर्तनांक कसा असतो हे आपण पुढे पाहणार आहोत. आता सध्या आपण अपवर्तन म्हणजे काय आणि अपवर्तनांक कसा काढता येतो, कसा काढला जातो, त्याची किंमत कशी काढायची आपण बघणार आहोत. काही माध्यमाचे निर्वाताच्या संदर्भातील अपवर्तनांक पुढील सारणीत दिलेले आहे. निर्वाताच्या संदर्भातील अपवर्तनांक याचा अर्थ काय समजावा, म्हणजे एखादा प्रकाश किरण एखाद्या माध्यमातून जेव्हा दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा तो दिशा बदलतो. म्हणजे पहिल्या माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना तो जी काही त्याची दिशा बदलते ती त्याच्या अपवर्तनांकामुळे बदलते. आणि हा अपवर्तनांक कसा समजायचा, पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक. ज्या माध्यमातून प्रकाशकिरण पहिल्या माध्यमातून प्रकाशकिरण जेव्हा दुसऱ्या माध्यमात येतो तेव्हा त्याचा अपवर्तनांक त्या माध्यमाशी संदर्भात असतो. म्हणून जर सुरुवातीला प्रकाशकिरण निर्वातातून किंवा हवेतून प्रकाशकिरण एखाद्या माध्यमात जेव्हा शिरतो तेव्हा त्याच्या माध्यमाला निर्वाताच्या संदर्भातील अपवर्तनांक असं म्हणतात. त्यामुळे हे निरपेक्ष आहे. दुसरं माध्यम, पहिलं माध्यम काय आहे, निर्वात आहे, तिथं कोणतेही माध्यम नाही. जवळपास निर्वातामध्ये आणि हवेमध्ये प्रकाशाचा अपवर्तनांक मध्ये जास्त फरक पडत नाही. त्यामुळं काही माध्यमांचे निर्वाताच्या संदर्भातील अपवर्तनांक पुढील सारणीत दिले आहे. तक्ता आहे खाली. निर्वाताच्या संदर्भात असलेल्या अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तनांक म्हणतात. म्हणजे प्रत्येक माध्यमाचं त्या माध्यमामध्ये एखादा प्रकाशकिरण येत असताना तो जर हवेतून असेल म्हणजे निर्वातातून येत असेल तर तो जो अपवर्तनांक आहे तो कसा आहे, निरपेक्ष आहे. इतर माध्यमाच्या सापेक्ष नाही, तो निरपेक्ष आहे, म्हणून त्याला निरपेक्ष अपवर्तनांक म्हणतात. तेव्हा लक्षात ठेवायचं, निर्वाताच्या संदर्भात असलेल्या अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तनांक असं म्हणतात. माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो. आपण दीक्षामध्ये एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळ्या माध्यमामध्ये वेगवेगळा असतो हे पाहिले. परंतु वेगवेगळ्या एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जेव्हा प्रकाशकिरण जातो, तो जेव्हा तिरकस मार्गाने जातो तेव्हा त्याची दिशा का बदलते याविषयीच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. कारण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जात असताना विरळ माध्यमात प्रकाशाचा वेग जास्त असतो. घन माध्यमात प्रकाशाचा वेग कमी, थोडा बदल होतो, तो कमी होतो. हा वेग कमी होत असताना तो तरंगाच्या स्वरूपात असल्यामुळं आतमध्ये शिरलेला प्रकाशाचा भाग आणि पहिल्या माध्यमात असलेल्या प्रकाशाचा भाग यांच्या वेगामध्ये बदल असतो, फरक असतो. त्यामुळं त्याच्या दिशेमध्ये फरक पडतो. त्यामुळं माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून
असतो. आता एखाद्या बिंदूवर म्हणजे आपत्तन बिंदू आपण त्याला म्हणतो, एखादा आपत्तीकरण जेव्हा एका माध्यमात दुसऱ्या माध्यमात शिरत असतो, तो जो बिंदू आहे आपतन बिंदू किंवा अपवर्तन बिंदू, ज्या बिंदूपासून अपवर्तनाला सुरुवात होते आहे तो बिंदू, त्या बिंदूच्या ठिकाणी त्या किरणाने, आता हे आपण इथं समजून घेऊ, या ठिकाणी आपण समजून घेऊ, हा बिंदू आहे एन. एन या बिंदूपाशी प्रकाशाचं अपवर्तन होत आहे. हा आहे साइन आय, हा आहे साइन आर, म्हणजे आपाती कोन आणि हा अपवर्तित कोन, असे दोन कोन आहेत. प्रकाशाचं अपवर्तन झाल्यानंतर हे अपवर्तित कोन आणि प्रकाशाचं आपतन जेव्हा होतं तेव्हा स्तंभिकेशी केलेला कोन म्हणजे आपतन कोन किंवा आपाती कोन, आणि हे अपवर्तित कोन. तर हे जे आहे आयची किंमत साइन आय काढली आणि त्याचं गुणोत्तर साइन आर केलं, तर यांचं गुणोत्तर नेहमी कसं असतं? स्थिर असतं. हा जो स्थिरांक आहे ह्या स्थिरांकाला एन असं म्हणतात आणि हा प्रत्येक माध्यमाचा स्थिर असतो. आता हा प्रयोग केलेला आहे. आता हा आपण प्रयोग काचेच्या संदर्भात करून पाहिलेला आहे. लादीच्या माध्यमातून काचेची लादी घेऊन हा प्रयोग केलेला आहे. तेव्हा या ठिकाणी आता आपण असं याला समजून घेऊ, साइन आय आणि साइन आर यांचं गुणोत्तर. साइन आय, आता समजा सुरुवातीला ही स्तंभिका काढली आणि या एन बिंदूपासून एक रेष काढली अशी, हे कोण घेतलं 35 घ्या, 40 घ्या, 45, 50 अंश, 55 अंश, असे वेगवेगळे आपाती कोन घेऊन, असे वेगवेगळे, हा एक प्रयोग करून, हा एक प्रयोग करून, हा एक प्रयोग करून, हा एक प्रयोग करून, प्रत्येक वेळेस टाचण्या लावून आणि त्यांचे इकडचे मार्ग आखून प्रत्येक आपत्ती कोणाला साइन आय आणि साइन आर यांचं जर गुणोत्तर काढलं तर प्रत्येक वेळेस जो उत्तर येतं, प्रत्येक वेळेस जे उत्तर मिळतं एन, हा काय आहे? हा काचेचा, या कारण काच पदार्थ घेतलेला आहे आपण, हा काचेचा काय अपवर्तन आहे आणि ही प्रत्येक वेळेस स्थिर असतं. एकच उत्तर येते प्रत्येक वेळेस. वेगवेगळे आपाती कोन घेऊन सुद्धा आपण प्रयोग केला आणि त्यांची सरासरी काढली तर एकच जवळपास स्थिरांक मिळतो आपल्याला, आणि त्या स्थिरांकाला काय म्हणायचं? काचेचा अपवर्तनांक. काचेच्या वेळी दुसरं जर माध्यम घेतलं तर तो अपवर्तनांक त्या माध्यमाचा राहील. त्याचे दुसरं एखादं माध्यम घेतलं, प्रकाशकिरण निर्वातातून आलेलं आहे, या माध्यमात प्रकाशकिरण शिरतोय, त्याचं अपवर्तन काढलं तो त्या माध्यमाचा अपवर्तनांक राहील. तर असे निरपेक्ष अपवर्तनांक वेगवेगळ्या माध्यमाचे आपल्याला या ठिकाणी या तक्त्यामध्ये दिलेले आहेत. इथं काय म्हटलेलं आहे? एन या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात. एन पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक, या नियमाला स्नेलचा नियम असे म्हणतात. हे सगळे वेगवेगळे प्रयोग कोणी केले? स्नेल या शास्त्रज्ञांनी केले. त्यामुळं हे जे अपवर्तनांका जो नियम आहे तो स्नेल यांनी मांडला, त्यामुळे त्याला काय म्हणतात? स्नेलचा नियम असेही म्हणतात. परीक्षेमध्ये अपवर्तनांकाचा नियम सांगा असं किंवा अपवर्तनांक असं न विचारता स्नेलचा नियम लिहा असं जरी म्हटलं तरी पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक एन हे जे आहे साइन आय भागिले साइन आर बरोबर एन, हे काय आहे? स्नेलचा नियम. दोन माध्यमाच्या सीमेला लंब रेषेत आपत्ती असलेला किरण, आता समजा एक मिनिट, दोन माध्यमाच्या सीमेला लंब रेषेत आपत्ती असलेला किरण, दोन माध्यम, हे काच आहे, सॉरी हे काचची लादी आहे, ही स्तंभिका आहे, आणि आपण काय केलं? आपत्ती कोण विशिष्ट अंशाचे घेतले, 35, 40 वेगवेगळे प्रयोग केले. परंतु असं न करता ही आपत्ती कोण असं लंब टाकलं, असं एक प्रकाश इथं टाचण्या लावल्या आणि इकडून त्याचं निरीक्षण केलं तर काय दिसेल? आपत्ती कोण शून्य केलं म्हणजे लंब टाकला सीमेवर, लंब रेषेत आपत्ती किरण असेल तर ते विचलित न होता सरळ निघून जाते. आणि आर सुद्धा काय असतो? शून्य असतो.
आय शून्य असेल तर आरही शून्य असतो. कारण प्रकाश किरण तिरकस मार्गाने जाताना त्याचे अपवर्तन होते. जर सरळ जात असेल तर त्याच्या दिशेमध्ये बदल होत नाही. पुढे आता या तक्त्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचे अपवर्तनांक दिलेले आहेत. कशाच्या संदर्भात? निर्वात पोकळीच्या संदर्भात. त्यामुळे हे सगळे अपवर्तनांक कसे आहेत? निरपेक्ष अपवर्तनांक आहेत. हवा 1.0003, बर्फ 1.31, पाणी 1.33, अल्कोहोल 1.36. आता आपण काचेचं अपवर्तनांक पाहिलं थोड्या वेळापूर्वी 1.52. आपली साधी जी काच असते, काचेची लादी जी आपण वापरतो, तिचा अपवर्तनांक 1.5 येतो. एकदम साधी काच असते ती. हे बेंझिन 1.5 आहे, बेंझिनचं सुद्धा. क्राऊन काच 1.52, खनिज मीठ 1.5. हे कसे काढलेले आहेत? हे निर्वातातून प्रकाश किरण आलेला आहे. त्याला पाण्यातून जर पाठवलं, तो प्रकाश किरण जर पाण्यातून गेला तर त्याचं जे विचलन होते त्याचं साइन आय भागिले साइन आर हे गुणोत्तर काढल्यानंतर उत्तर किती येते? 1.33. म्हणजे यांची किंमत किती आहे? 1.33. कशी? कशाचे अपवर्तनांक? अपवर्तनांक कशाचा आहे? पाणी, वॉटर. कशाच्या संदर्भात? निर्वात. इकडे कोणतं माध्यम आहे? निर्वात आहे. निर्वाताच्या संदर्भात हवेचा अपवर्तनांक किती आहे? 1.33. असं प्रत्येकाचं साइन आय साइन आर हे जे गुणोत्तर आहे प्रत्येकाचं काढलेलं त्या सर्व ठिकाणी या ठिकाणी दिलेले आहेत. हे घन फ्लिंट काच 1.66, नीलम रत्न 1.76. सगळ्यात जास्त अपवर्तनांक कशा दिसतो आपल्याला? 2.42 एवढा अपवर्तनांक कोणाचा आहे? हिऱ्याचा आहे. हिऱ्यामधून प्रकाशाचं अपवर्तन सगळ्यात जास्त होतं. त्याला पैलू पाडल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून त्याचे प्रकाशकिरण वेगवेगळ्या दिशेला निघतात. माध्यमातून म्हणजे हिरा या माध्यमातून जेव्हा प्रकाशकिरण बाहेर पडतो तेव्हा तो वेगवेगळ्या दिशेला पारेषित होते. आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर इथं आता अपवर्तन लिहितात कसं, त्याची किंमत कशी काढतात ते बघू. इथं हवा हे माध्यम आहे. हवा या माध्यमातून प्रकाशकिरण काच या माध्यमामध्ये आलं. हवा या माध्यमातून प्रकाशकिरण काच या माध्यमामध्ये आलेलं आहे. आता प्रकाशकिरणाचा हवेतील वेग आणि प्रकाशकिरणाचा काचेतील वेग. काच हे माध्यम दुसरं आहे आणि हवा हे माध्यम पहिलं आहे आणि काच दुसरं माध्यम आहे. आता इथं अपवर्तनांक कशाचा काढायचा आहे? काचेचा अपवर्तनांक काढायचा आहे. प्रकाशकिरणाचा काचेचा अपवर्तनांक प्रकाशकिरणाचा विचारात घेतात. आता हा जो अपवर्तनांक आहे कशाच्या संदर्भात आहे? हवेच्या संदर्भात काचेचा अपवर्तनांक. कारण प्रकाशकिरण हवेतून येतोय. पहिलं माध्यम कोण आहे? हवा आहे. दुसरं माध्यम काच आहे. मग इथं 2 काचेच्या संदर्भात आपण असं लिहू, मराठीमध्ये लिहू आपण याला. काचेच्या संदर्भात काचेचा अपवर्तनांक हवेच्या संदर्भात. म्हणजे ज्याच्या संदर्भात अपवर्तन काढलं जाते ते उजव्या बाजूला लिहायचं. ज्या माध्यमाचा अपवर्तनांक काढायचं आहे त्याला असं डाव्या बाजूला लिहायचं आणि हे अपवर्तनांकाचं चिन्ह. मग अपवर्तनांक बरोबर हे काच अपवर्तन हवा म्हणजे हवेच्या संदर्भात काचेचा अपवर्तनांक किती? पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. पहिल्या माध्यमातील म्हणजे हवेतील प्रकाशाचा वेग. हवेमध्ये प्रकाशाचा वेग किती आहे ते लिहायचं. त्यानंतर भागिले दुसऱ्या माध्यम म्हणजे काचेमधील प्रकाशाचा वेग. या दोघांचं गुणोत्तर केलं तर अपवर्तन आपल्याला कशाचा अपवर्तनांक मिळतो? काचेचा अपवर्तनांक आपल्याला या ठिकाणी मिळतो. याप्रमाणे आता हे प्रकाशकिरण इथं पडलेलं आहे आणि इथून पुन्हा बाहेर पडते ही स्तंभिका. आता या ठिकाणी पहिलं माध्यम कोण आहे? काच आहे. दुसरं माध्यम हवा आहे. जर फक्त या ठिकाणचा विचार केला तर पहिलं माध्यम काच आहे, दुसरं माध्यम हवा आहे. आता या ठिकाणी हवेचा अपवर्तनांक हे तिसरं माध्यम. याला पहिलं माध्यम, याला दुसरं माध्यम.
इथे दिले बघा. काच याप्रमाणे दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे, आता हवेचा अपवर्तनांक, आता माध्यम दुसरं म्हणजे हवा आहे, पहिलं माध्यम काच आहे, दुसरं माध्यम हवा आहे. त्यामुळे हवेमध्ये प्रकाशाचा वेग आणि काचेमध्ये प्रकाशाचा वेग यांचं गुणोत्तर आपल्याला इथे लिहावं लागेल. हे बघा, n फार लहान झालं का हे, 1 मिनिट, मोठं होत नाही. 1n2 म्हणजे दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात, म्हणजे हवेच्या संदर्भात, सॉरी, हां, माध्यम 1 मधून माध्यम 2 मध्ये जाणारा प्रकाश किरण माध्यम 1 मधून माध्यम 2 मध्ये जातो. 1 मधून 2 मध्ये प्रकाश किरण जातो. तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक काढायचा आहे. कशाच्या संदर्भात? पहिल्या माध्यमात. जर पहिले माध्यम निर्वात पोकळी असेल तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा, पहिले माध्यम निर्वात पोकळी असेल तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा निरपेक्ष अपवर्तनांक असतो. त्यास केवळ n मध्ये आपण वरती पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी जे आपण अपवर्तनांक काढायचं आहे ते दुसऱ्या माध्यमातून प्रकाश किरण कुठे जातो? पहिल्या माध्यमात जात आहे. त्यामुळे पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात. आता इथं पहिलं माध्यम हे हवा आहे आणि दुसरं माध्यम काच आहे. इथं 2n1, इथं 1n2. आता इथं आपण हवेचा अपवर्तनांक काढतो काचेच्या संदर्भात, असं काढलेलं आहे. जर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्या माध्यमाच्या संदर्भात 2n1 असेल, बघा आता, जर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्या माध्यमाच्या संदर्भात 2n1 असेल तर दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात 3n2 असेल तर 3n1 याचा अर्थ काय, याचे मूल्य किती? म्हणजे पहिल्या माध्यमाच्या संदर्भात, याचा अर्थ काय राहील, पहिल्या माध्यमाच्या संदर्भात तिसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती हे काढा, असा त्याचा अर्थ आहे. आपण असं गृहीत धरू की पहिले हे जे माध्यम आहे, पहिले जे माध्यम आहे हे पहिलं माध्यम आहे हवा. दुसरं माध्यम आहे काच, ठीक आहे, किंवा बर्फ घेऊ, काच बर्फ. दुसरं माध्यम आहे बर्फ आणि तिसरं माध्यम आपण घेऊ, तिसरं माध्यम हिरा. हे तिसरं माध्यम आहे. आता यांचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येईल असं की पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक, जर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्या माध्यमाच्या संदर्भात 2n1 असे, म्हणजे पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा, म्हणजे बर्फाचा अपवर्तनांक इथं या ठिकाणी आपल्याला दिसते, बर्फाचा अपवर्तनांक असेल तर तिसऱ्या माध्यमाचा दुसऱ्याच्या संदर्भात 3 अपवर्तनांक 2, म्हणजे दुसऱ्याच्या संदर्भात, म्हणजे बर्फाच्या संदर्भात हिऱ्याचा अपवर्तनांक. हे कसं आहे, बर्फाच्या दुसरं माध्यम कोण आहे, बर्फ आहे, आणि तिसरं माध्यम हिरा गृहीत धरलेला आपण. तर बर्फाच्या संदर्भात हिऱ्याचा अपवर्तनांक असेल तर हवेच्या संदर्भात बर्फाचा अपवर्तनांक किती, असं जर असेल तर याचं उत्तर काय येईल आपण बघू शकतो. इथं हे बघा, 3n1 बरोबर 2n1 गुणिले 3n2, म्हणजे पहिल्यांदा हवेच्या संदर्भात बर्फाचा अपवर्तनांक, मग बर्फाच्या संदर्भात हिऱ्याचा अपवर्तनांक, आणि या दोन्ही अपवर्तनांचा गुणाकार म्हणजे हवेच्या संदर्भात हिऱ्याचा अपवर्तनांक, हे आपल्याला उत्तर मिळू शकते. आता या ठिकाणी आपल्याला माहीत आहे
निर्वाताच्या संदर्भात किंवा हवेच्या संदर्भात बर्फाचा अपवर्तनांक किती आहे? वरती आपण यादीमध्ये पाहिलेलं आहे. ते किती आहे? 1.31. आणि जर बर्फाच्या संदर्भात हिऱ्याचा अपवर्तनांक 1.84 असेल, तर हवेच्या संदर्भात हिऱ्याचा अपवर्तनांक किती होईल? या दोघांच्या गुणाकार एवढा किती होईल ते जर आपण काढलं त्याचं जवळपास उत्तर 2.42 एवढं होईल. म्हणजे हवेच्या संदर्भात हिऱ्याचा अपवर्तनांक वरती तक्त्यामध्ये आपण पाहिलं किती आहे? 2.42 एवढं आपल्याला पाहायला मिळतं. तर आता त्याच्यानंतर वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचे अपवर्तन. विरलमध्ये हे आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये पाहता मी सांगितलं तुम्हाला. एक मिनिट, थोडं या प्रत्येक नियमाला आपण वेगवेगळ्या याच्यातून पाहू. विरल माध्यम, घन माध्यम. विरल माध्यमातून घन माध्यमात जेव्हा प्रकाश किरण जातो, खरा मूळ मार्ग याचा हा आहे, परंतु अपवर्तनाचा तो इकडून जातोय, म्हणजे स्तंभिकेकडे झुकतोय. बघा, जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा स्तंभिकेकडे झुकतो. दुसरं, प्रकाश किरण घन माध्यमातून विरळ माध्यमात जातोय, त्याचा मूळ मार्ग जर आखला तर आपण असा आहे. जर संपूर्ण घन माध्यम असेल तर प्रकाश किरण असा जाईल, परंतु बदलल्यामुळं प्रकाश किरण स्तंभिकेपासून दूर जातोय. म्हणजे जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरळ माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर जातो. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरं आहे, हे अगदी सोपं, आत्ता 2 मिनिटाखाली आपण याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. विरळ माध्यमातून घन माध्यमात प्रकाश किरण, विरळ माध्यमातून घन माध्यमात प्रकाश किरण जर लंब दिशेत असेल, म्हणजे I = 0 असेल, प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप असेल, त्याची दिशा बदलत नाही, त्याच्यात अपवर्तन होत नाही, तो आहे त्या मार्गाने सरळ निघून जातो. बघा, इथं असा कोण केला आहे का? नाही, तो असा सरळ लंबरूप आहे, 0 कोण आहे, त्यामुळे तो सरळ प्रकाश किरण निघून जातो, त्याचा अपवर्तन होत नाही. म्हणजे एखाद्या माध्यमातून पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जर प्रकाश किरण जात असेल तर तो तिरकस मार्गाने गेला तरच त्याचं अपवर्तन होते. हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आहे किती वेळ आता? 22 मिनिट. एवढा मुद्दा बघू. ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, ताऱ्यांचे लुकलुकणे. आपण पाहतो निरभ्र आकाशामध्ये रात्री जेव्हा आपल्याला तारे दिसतात तेव्हा ते तारे असे लुकलुकताना दिसतात, त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना आपल्याला पाहायला मिळतो. हे जे आहे तर स्थानिक वातावरणाचा अपवर्तनावर जो परिणाम होतो त्याच्याबद्दल हे अशा प्रकारचा आपल्याला परिणाम पाहायला मिळतो. हे जे हा जो कट केलेला भाग आहे हा अभ्यासक्रमच्या तुमच्या मूल्यमापनातून यावर्षीसाठी वगळण्यात आलेला आहे, त्यामुळे आपण त्याच्यावर जास्त विचार न करता पुढे जाऊ. आपण हा अंडरलाईन जेवढा केला आहे तेवढा तुमच्या माहितीसाठी आवश्यक आहे. स्थानिक वातावरणाच्या प्रकाशाच्या अपवर्तनात थोडा परिणाम होत असतो. वरील या दोन्ही उदाहरणामध्ये रस्त्याजवळ किंवा वाळवंटाच्या पृष्ठभागावर तसेच ज्वालांवरील हवा गरम असल्याने विरल असते व तिचा अपवर्तनांक कमी असतो. उंचीप्रमाणे विरलता कमी होत जाते, अपवर्तनांक वाढत जातो. पहिल्या उदाहरणात ह्या बदलत्या अपवर्तनामुळे अपवर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाची दिशा बदलत जाते. म्हणजे एखादी होळी पेटलेली असते, आपण नेहमी अनुभव घेतो, होळी जेव्हा पेटलेली असते तेव्हा त्या होळीच्या ज्या ज्वाला असतात त्या ज्वालाच्या वरच्या भागामध्ये त्या ज्वालेच्या पलीकडच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला अशा हलताना दिसतात. पलीकडची इमारत असेल, झाड असेल, काही असेल तर ते आपल्याला हलताना दिसतात. याचं कारण काय आहे तर त्या ज्वालांवरची जी हवा आहे, ही हवा, इथली हवा काय होते, तापते आणि हलकी होते, तिचे तापमान वाढते आणि विरळ होते. विरळ झालं की घनता कमी झाली की काय होते, त्याचं अपवर्तनांक कमी होतो आणि जसजसं वर जाईल हवा तसतशी ती घन होते आणि अपवर्तनांक वाढतो. त्यामुळं ही स्थिती कायम राहत नाही, ती स्थिती बदलत असते आणि त्यामुळं त्याच्या मागील वस्तूंमधून येणारे प्रकाश किरण आपल्या डोळ्यापर्यंत जेव्हा पोहोचतात तर ते कमी जास्त वेगाने आपल्या डोळ्यापर्यंत येतात. त्यामुळे त्या मागच्या वस्तू हलत असलेला आपल्याला भास होतो. त्यानंतर मृगजळाविषयी तेच आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा तर ताऱ्यांची जी लुकलुकणी आहे
ते आपण बघू आता. तारे हे स्वयंप्रकाशित असल्याने चमकतात व सूर्यप्रकाश नसल्याने रात्री आपल्याला दिसतात. दिवसाही तारे असतात आकाशामध्ये, तारे दिवसाही असतात व रात्री असतात. रात्री आपल्याला सूर्याचा प्रकाश नसल्यामुळे ते दिसतात, परंतु दिवसभर सूर्याचा प्रकाश जास्त असतो, त्यामुळे त्या प्रकाशामध्ये तारे आपल्याला दिसत नाही. तारे आपल्यापासून खूप दूर जास्त अंतर असल्याने, खूप दूर म्हणजे किती अंतर असेल ताऱ्यांचं आपल्यापासून? प्रकाश वर्ष एवढ्या अंतरावर असतात. एक प्रकाश वर्ष असते का? नाही, शेकडो प्रकाश वर्ष दूर तारे आपल्यापासून अंतरावर असतात. ते प्रकाशाचे बिंदुरूप स्रोत असल्याचे जाणवतात. वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जमिनीकडे येताना वाढतो. हवेचा अपवर्तनांक काय होतो? हवा जमिनीकडे जास्त घन असते आणि जसं पृथ्वीपासून वर जाऊ तसंच हवा विरळ होते आणि विरळ झाली म्हणजे अपवर्तनांक कमी असतो आणि घन असेल तर अपवर्तनांक वाढत जातो, कारण हवेची घनता वाढत जाते. वातावरणातून तारका प्रकाशाचे अपवर्तन होताना, जेव्हा ताऱ्याचा प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो तेव्हा तो वातावरणात आपल्या डोळ्यापर्यंत येतो, तेव्हा त्याचं वेगवेगळ्या ठिकाणून जेव्हा तो प्रकाशकण येतो सरळ आपल्याकडे येत असताना, तेव्हा त्याचं अपवर्तन होत असतं, कधी घन माध्यमातून कधी विरळ माध्यमातून. आणि ही स्थिती कायम राहत नाही, ही स्थिती बदलत राहते, कधी जास्त वेगाने कधी कमी वेगाने, कधी जास्त वेगाने कधी वेगाने, म्हणजे अपवर्तन जास्त आणि कमी जास्त होत असतो. त्यामुळं ते तारे आपल्याला लुकलुकल्यासारखे भासतात. मुळात ते लुकलुकत नसतात, मुळात तारे लुकलुकत नाहीत, परंतु ते जे प्रकाशकिरण आपल्या डोळ्यापर्यंत येतात ते वेगवेगळ्या जाडीच्या वातावरणाच्या थरातून येतात, त्यामुळे त्यांचा वेग कमी जास्त होतो, त्यामुळे तारे आपल्याला लुकलुकताना दिसतात. हे ते चित्र दिलेलं आपल्याला ताऱ्यांची आभासी स्थिती. मूळ कसं आहे? तारा या ठिकाणी आहे, परंतु प्रकाशकिरण अपवर्तन होत 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 आपल्यापर्यंत पोहोचतो आणि या ठिकाणी जेव्हा आपण तारा पाहतो तेव्हा तो आपल्याला इथं असल्याचा भास होतो. त्यामुळं ताऱ्यांची स्थिती ही सुद्धा कायम राहत नाही, तर ती कमी जास्त होत असते. त्यामुळे तारे आपल्याला लुकलुकल्याचे भासतात किंवा थोडे हालत आहेत असा आपल्याला भास होतो. ताऱ्यांची ही आभासी स्थिती असून किंचितशी बदलत राहते. याचे कारण म्हणजे हवेची सतत होणारी हालचाल, तसेच घनता व तापमानातील बदलामुळे वातावरण स्थिर नसते. त्यामुळे एखाद्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलतो. अशा प्रकारे अपवर्तनांकात होणाऱ्या बदलामुळे ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलत असते व त्यामुळे ते लुकलुकताना दिसतात. परंतु तारे जरी लुकलुकताना दिसतात, परंतु ग्रह आपल्याला लुकलुकताना दिसत नाही. ते प्रखर, त्यांचा प्रकाश जसा आहे तसा कायम असल्यासारखा आपल्याला दिसतो. ते असं का होतं? कारण ते ताऱ्यांच्या एवढ्या दूर अंतरावर, ते आपल्यापासून तारे जेवढे दूर आहेत तेवढ्या अंतरावर नसतात. ग्रह आपल्याला लुकलुकताना दिसत नाहीत, याचे कारण ते आपल्यापासून ताऱ्यांच्या तुलनेत बरेच जवळ असतात. त्यामुळे ते एका बिंदू स्रोत नसून बिंदू स्रोतांचा तो समूह असतो. अनेक बिंदू स्रोत एकाच वेळेस आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात, त्यामुळे ते बिंदू स्रोतांचा तो समूह बनतो. वातावरणातील बदलत्या स्थितीमुळे यातील काही बिंदू अधिक तेजस्वी तर काही कमी तेजस्वी होतात. त्यांचे स्थानही बदलते, पण त्यांची एकूण सरासरी प्रखरता स्थिर असते. एखादा बिंदू कमी प्रकाशित झाला तर एखादा बिंदू जास्त प्रकाशित होतो, एखादा प्रखर तर एखादा कमी प्रखर असा होतो, परंतु एकूण सरासरी जी प्रखरता आहे, जी तेजस्विता आहे ती कायम राहते. त्यामुळं व तसेच त्यांचे सरासरी स्थान स्थिर राहते, म्हणून ते लुकलुकताना दिसत नाहीत. आता त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी वरती जे आपण चित्र पाहिलेलं आहे याबद्दल आहे. हे सूर्याच्या आभासी स्थितीबाबतीत आहे. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आपल्याला एखादा सूर्य उगवता आपण सूर्य पाहतो, तांबूस रंगाचा सूर्य आपल्याला दिसतो, अत्यंत प्रसन्न वाटतं सूर्य पाहताना. उगवता सूर्य पाहताना मनाला ते अत्यंत जी प्रसन्न असते ती जी आहे, तो जो सूर्य आपण पाहतो, तो सूर्य पाहत असताना त्याची जी स्थिती आहे ती मूळ स्थिती नाही, ती आभासी स्थिती आहे. मुळात सूर्य आपण असे क्षिती समांतर उभे आहोत आणि सूर्य आहे या ठिकाणी. प्रकाश किरण सर्व दिशेने जात आहेत सूर्यापासून आणि इथे जेवढी जाडी आहे वातावरणाची त्या मानाने इथे जाडी जास्त आहे.
इथे जाडी बघा, वातावरणाची जाडी इथे जास्त आहे आणि इथून इथपर्यंत वातावरणाची जाडी थोडी कमी आहे, बरीच कमी आहे. तर एवढ्या जाडीतून प्रकाशकिरण जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतो, इथे अपवर्तन कमी आहे. हवेचा अपवर्तन वाढत प्रकाशकिरण आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो आणि इथं जेव्हा आपण सूर्य आणि इथला सूर्य आपल्याला क्षितिजाखाली असलेला सूर्यसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि तो आपल्याला इथे असल्याचा भास होतो. उगवलेला नाही सूर्य अजून, तरी आपल्याला उगवल्याचा भास होतो. हे कशामुळं? वातावरणाच्या जाड थरामुळं प्रकाशाचं जे अपवर्तन होते त्याच्यामुळं आपल्याला असा भास होतो. अशीच अवस्था सूर्य मावळताना सुद्धा होते. आता हे आपण पश्चिमेकडचा भाग आहे समजू. सूर्य मावळलेला आहे, परंतु मावळल्यानंतरही त्याच्यापासून निघणारे प्रकाशकिरण असे अपवर्तित होऊन आपल्या डोळ्यापर्यंत येतात व सूर्य आपल्याला इथे असल्याचा भास होतो, क्षितिजावर असल्याचा भास होतो. मुळात सूर्य अस्त झालेला आहे, परंतु त्यापासून निघणारे प्रकाशकिरण जाड थरामुळे वातावरणाच्या अपवर्तित होत 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 आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात. जसं इथं अपवर्तन कमी आहे, इथं अपवर्तन जास्त आहे, इथं अपवर्तन जास्त आहे, इथं अपवर्तन जास्त आहे, असं अपवर्तन त्याचं जसजशी जाडी वाढत जाईल तसं अपवर्तनांक वाढत जातो आणि आपल्याला या ठिकाणी सूर्य अस्त झाल्यानंतरही बराच वेळ तो आपल्याला दिसत राहतो. ही अशी जी स्थिती आहे ती आभासी स्थिती असते. ती कोणती स्थिती आहे? आभासी आहे. सूर्योदय होणे म्हणजे सूर्याचे क्षितिजावर येणे असे आपण म्हणू शकतो, परंतु त्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे क्षितिजाच्या थोड्या खाली असताना त्यापासून येणारे प्रकाशाचे पृथ्वीच्या वायुमंडळापासून येणाऱ्या अपवर्तन किरणांचे येताना अपवर्तन झाल्यामुळे प्रकाश वक्र मार्गाने आपल्यापर्यंत येतो. त्यामुळे आपल्याला सूर्य क्षितिजावर येण्यापूर्वीच दिसू लागतो. अजून क्षितिजावर सूर्य आला नाही, परंतु प्रकाशकिरण आधीच आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचलेला आहे, त्यामुळे सूर्य दिसतो आपल्याला. तसेच सूर्यास्ताच्या वेळेसही घडते व आपल्याला सूर्य क्षितिजाखाली गेल्यावरही काही काळ दिसत राहतो. हे आहे प्रकाशाच्या अपवर्तनामुळे निसर्गात दिसणारे वेगवेगळे परिणाम. किती वेळ झालेला आहे? 32 मिनिटाचा. हा तास बराच. मग व्हिडिओच्या संदर्भात पाहिलं तर याचा व्हॉल्यूम जास्त होईल, म्हणून आता आपण या ठिकाणी थांबू. याच्यानंतर पुढच्या पाठामध्ये आपण प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय, डिस्पर्जन ऑफ लाईट, त्याचे डिस्पर्शन ऑफ लाईट काय आहे, काय नाही, प्रकाशाचे अपस्करण काय आहे, आपण पुढच्या पाठामध्ये पाहू. याबद्दल काही शंका असते तर मला दूरध्वनी करा आणि किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये याच्याविषयी चर्चा करू. ठीक आहे. अभ्यास करा. आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यासामध्ये घालवा. सुरक्षित अंतर ठेवून मास्क वापरूनच आपली काळजी घेऊ शकतो आपण. त्यामुळं काळजी घ्या आणि अभ्यास करा. ठीक आहे.